नमो बुद्धाय, जय भीम। आज आपण वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर शहरामध्ये आहोत आणि मंगरुळपीर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिका या ठिकाणी आहोत। या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज या ठिकाणी बौद्ध उपासक आणि उपासिका अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। आज 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे। तर सर, काय वाटते आपल्याला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो धम्म दिलेला आहे, आज त्याला 69 वर्ष झालेली आहेत आणि या 69 वर्षामध्ये आपली काय प्रगती झाली किंवा आपलं काय परिवर्तन झालं, काय वाटते आपल्याला? ज्या एक धम्मक्रांती ज्याला म्हणता येईल, ती धम्मक्रांती आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर आतापर्यंत कोणीही केली नाही। येवले आणि या भारतातला असलेला बुद्ध धम्म हा त्यांनी त्या ठिकाणी अभ्यासला आणि अभ्यासून या मानवाच्या कल्याणासाठी असलेला बौद्ध धम्म हा या बौद्ध लोकांना दिला। नागपूर मुक्कामी एकत्र असे 5 लाख लोकांना दीक्षा दिली। तशी धम्मक्रांती आजपर्यंतही कोणत्याही एकाही व्यक्तीने आजपर्यंत कोणीही करू शकलं नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर आज जवळपास तुम्ही सांगितलं की 69 वर्ष झाले, तर 69 वर्षापासून पर्यंत आतापर्यंत कोणीही तशी धम्मक्रांती करू शकलं नाही। ही धम्मचक्र परिवर्तन जे म्हणतात ते खरं धम्मचक्र परिवर्तन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तथागत बुद्ध दिलेला आहे। आणि हवा दुःखावरीलही दवा मी सांगतो म्हणून नव्हे, तुम्ही स्वतः अनुभवा। मी सांगतो म्हणून नव्हे, तुम्ही स्वतः अनुभवा। दुःखाने विश्व सारे तुडुंब भरले आहे रे, दुःखाने विश्व सारे तुडुंब भरले आहे रे। व्याधी व्यथा जरा मरण तुझीच वाट पाय रे। व्याधी व्यथा जरा मरण तुझीच वाट पाय रे। जीवन प्रवासी मानवा विसावा शांतीचा हवा। मी सांगतो म्हणून नव्हे, तुम्ही स्वतः अनुभवा। मी सांगतो म्हणून नव्हे, तुम्ही स्वतः अनुभवा। मोहामुळे